हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. लेट्स डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. फ्रेंड्स, आजही परत मी तुमच्यासाठी नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी नंतर बाहेर जाऊ शकतो म्हणजे पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. आय मे गो आउट लेटर. आय मे गो आउट लेटर. नेक्स्ट सेंटेन्स. तो माझ्यासाठी एक पर्याय आहे. तो माझ्यासाठी एक पर्याय आहे. इट्स ॲन ऑप्शन फॉर मी. इट्स ॲन ऑप्शन फॉर मी. ऑप्शन म्हणजे पर्याय. ऑप्शन म्हणजे पर्याय. नेक्स्ट सेंटेन्स. हे शक्य आहे. हे शक्य आहे. इट्स पॉसिबल. इट्स पॉसिबल. नेक्स्ट. पण मला अजून खात्री नाही. पण मला अजून खात्री नाही. बट आय एम नॉट शुअर येट. बट आय एम नॉट शुअर येट. नेक्स्ट. कोणीतरी बाहेर वाट पाहत असेल. समवन मे बी वेटिंग आउटसाइड. समवन मे बी वेटिंग आउटसाइड. नेक्स्ट. नेक्स्ट. ही बाटली उष्टी आहे. धिस बॉटल इज यूज्ड. धिस बॉटल इज यूज्ड. नेक्स्ट. मला तुमचा मेसेज मिळाला. आय रिसिव्ड युअर मेसेज. आय रिसिव्ड युअर मेसेज. तुझे लोकेशन पाठव. सेंड युअर लोकेशन. सेंड युअर लोकेशन. नेक्स्ट. तू उत्तर दिले नाहीस म्हणजेच तू रिप्लाय दिला नाहीस. यू डिडंट रिप्लाय. यू डिडंट रिप्लाय. नेक्स्ट. मी तुम्हाला नंबर पाठवत आहे. आय एम सेंडिंग यू नंबर. आय एम सेंडिंग यू नंबर. मी तुम्हाला मेसेज करेन. आय विल मेसेज यू. आय विल मेसेज यू. मी तुम्हाला नंतर कॉल करेन. आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. मी तुम्हाला ऐकू शकत नाही म्हणजे तुमचं बोलणं मला व्यवस्थित ऐकू येत नाही. आय कांट हिअर यू. आय कांट हिअर यू. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट. मी शर्ट घालत आहे. मी शर्ट घालत आहे. आय एम पुटिंग ऑन द शर्ट. आय एम पुटिंग ऑन द शर्ट. मी शर्ट काढत आहे. मी शर्ट काढत आहे. आय एम टेकिंग ऑफ द शर्ट. आय एम टेकिंग ऑफ द शर्ट. नेक्स्ट. मी शर्टचे बटन काढत आहे. मी शर्टचे बटन काढत आहे. आय एम अनबटनिंग द शर्ट. आय एम अनबटनिंग द शर्ट. नेक्स्ट. जेव्हाही काही घडते. whenever something happens. whenever something happens. ते काल आले. they arrived yesterday. they arrived yesterday. नेक्स्ट. मला ती नवीन गोष्ट वाटत नाही. I don't think it is a new thing. I don't think it is a new thing. हे नेहमीच असे आहे. It has always been like this. It has always been like this. नेक्स्ट. तो बनावट आहे किंवा तो फ्रॉड आहे. He is a fake किंवा he is a fraud. He is a fake किंवा he is a fraud. फ्रेंड्स, आय होप ही जी सेंटेन्सेस आहे तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्कीच त्याचा उपयोग करत असाल. आणि इंग्लिश स्पीकिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करणं. ही जी सेंटेन्सेस आहे तुम्ही रोज त्याचा उपयोग बोलताना करा म्हणजेच तुमच्या बोलण्यामध्ये फ्लुएन्सी येईल. नेक्स्ट. ही एक नवीन गोष्ट आहे. धिस इज अ न्यू थिंग. धिस इज अ न्यू थिंग. नेक्स्ट. मी शिकवणीला येत आहे. आय ॲम कमिंग टू ट्युशन. आय ॲम कमिंग टू ट्युशन. नेक्स्ट. तू जा. मी सोबत येईल. यू गो.
आय विल कम अलॉंग. यू गो. आय विल कम अलॉंग. आता किती वाजले हे तुला माहीत आहे का? डू यू नो व्हॉट टाईम इट इज? डू यू नो व्हॉट टाईम इट इज? नेक्स्ट, मी माझी खोली साफ करत नाही. आय एम नॉट क्लिनिंग माय रूम. आय एम नॉट क्लिनिंग माय रूम. तुमचा सल्ला तुमच्याकडे ठेवा. कीप युअर ॲडवाईस टू युअर सेल्फ. कीप युअर ॲडवाईस टू युअर सेल्फ. नेक्स्ट, मला तुम्हाला घाबरवायचे नाही. आय डोंट मीन टू स्केअर यू. आय डोंट मीन टू स्केअर यू. त्याला त्याबद्दल माहिती असेलच. ही मस्ट नो अबाउट धिस. ही मस्ट नो अबाउट धिस. नेक्स्ट, मला तुमचा मुद्दा मनोरंजक वाटला. आय फाउंड युअर पॉईंट इंटरेस्टिंग. आय फाउंड युअर पॉईंट इंटरेस्टिंग. नेक्स्ट, मी पीठ चाळत आहे. आय ॲम शिफ्टिंग द फ्लोअर. आय ॲम शिफ्टिंग द फ्लोअर. मी पीठ मळून घेत आहे. मी पीठ मळून घेत आहे. आय ॲम नीडिंग द डो. आय ॲम नीडिंग द डो. फ्रेंड्स, नीडिंग म्हणजे पीठ मळणे आणि यामध्ये के सायलेंट आहे म्हणून त्याचा उच्चार झालेला आहे नीडिंग. आणि डो म्हणजे मळलेले पीठ. नेक्स्ट सेंटेन्स, मी गोळे बनवत आहे. म्हणजे पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण त्याचे चपाती लाटण्यासाठी छोटे छोटे बॉल्स तयार करतो. ते सेंटेन्स कसं होईल? आय ॲम मेकिंग द बॉल्स. आय ॲम मेकिंग द बॉल्स. नेक्स्ट बघा, आता बॉल तयार झाले, आपल्याला त्याची आता चपाती लाटायची आहे. मी चपाती लाटत आहे. कसं होईल? आय ॲम रोलिंग आउट द चपाती. आय ॲम रोलिंग आउट द चपाती. लाटणं जे असते त्याला इंग्लिशमध्ये रोलिंग पिन असं म्हणतात. नेक्स्ट बघा, मी चपाती शेकत आहे. कसं होईल? आय ॲम बेकिंग द चपाती. आय ॲम बेकिंग द चपाती. बेक करणे म्हणजे शेकणे. नेक्स्ट, मी चपाती फुगवत आहे. आय ॲम पफिंग अप द चपाती. आय ॲम पफिंग अप द चपाती. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, आय ॲम पफिंग द चपाती अप. आय ॲम पफिंग द चपाती अप. फ्रेंड्स, पफिंग म्हणजे फुगवणे. पफिंग म्हणजे फुगवणे. नेक्स्ट, मी चपाती पलटवली. आय फ्लिप्ड द चपाती. आय फ्लिप्ड द चपाती. शेकताना आपण तिला काय करत असतो? पलटवत असतो. अन्न शिळे आहे. ते कसं म्हणणार? द फूड इज स्टेल. द फूड इज स्टेल. स्टेल म्हणजे शिळे. नेक्स्ट बघा, अन्न उष्टे आहे. याला कसं म्हणणार? द फूड इज ओल्ड. द फूड इज ओल्ड. ओल्ड म्हणजे उष्टे. नेक्स्ट, तू किती वर्षाची आहे? हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड आर यू? फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट, हे गोंधळात टाकणारे आहे. इट्स बॅफलिंग. इट्स बॅफलिंग. बॅफलिंग म्हणजे गोंधळात टाकणारे. नेक्स्ट सेंटेन्स बघा, अशा अनेक गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. देअर आर अ लॉट ऑफ थिंग्स लाईक दीज. देअर आर अ लॉट ऑफ थिंग्स लाईक दीज. नेक्स्ट, ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. ही माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. धिस इज अ न्यू थिंग फॉर मी. धिस इज अ न्यू थिंग फॉर मी. नेक्स्ट, मला उडायचे आहे पण मला पंख नाहीत. मला उडायचे आहे पण मला पंख नाहीत. आय वॉन्ट टू फ्लाय बट आय डोंट हॅव विंग्ज. आय वॉन्ट टू फ्लाय बट आय डोंट हॅव विंग्ज. विंग्स म्हणजे पंख. नेक्स्ट, चला एक खरेदी करूया. चला एक खरेदी करूया. कम लेट्स बाय वन. कम लेट्स बाय वन. नेक्स्ट सेंटेन्स, खूप मज्जा येईल. खूप मज्जा येईल. इट विल बी सो मच फन. इट विल बी सो मच फन. नेक्स्ट, ती कशी होती? हाऊ वॉज शी डुईंग. हाऊ वॉज शी डुईंग. नेक्स्ट सेंटेन्स,
मला तुमच्या ऐकण्यास अडचण होत आहे. म्हणजे तुम्ही काय बोलत आहात फोनवर ते मला ऐकू येत नाही. आय एम हॅविंग ट्रबल हिअरिंग यू. आय एम हॅविंग ट्रबल हिअरिंग यू. नेक्स्ट, तसे मला ते आवडते. बाय द वे आय लाईक इट. बाय द वे आय लाईक इट. नेक्स्ट, पण मला ते घ्यायचे नाही. पण मला ते घ्यायचे नाही. बट आय डोंट वॉन्ट टू टेक इट. बट आय डोंट वॉन्ट टू टेक इट. मी मागच्या वेळी तेच विकत घेतले होते. मी मागच्या वेळी तेच विकत घेतले होते. आय बॉट द सेम लास्ट टाईम. आय बॉट द सेम लास्ट टाईम. नेक्स्ट, पण कोणालाच ते आवडले नाही. पण कोणालाच ते आवडले नाही. बट नोबडी लाईक्ड इट ॲट ऑल. बट नोबडी लाईक्ड इट ॲट ऑल. नेक्स्ट, त्याच्याकडे पेन होता. ही हॅड अ पेन. ही हॅड अ पेन. त्याच्याकडे पेन नव्हता. ही हॅडंट अ पेन. ही हॅडंट अ पेन. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट, दुपारचे जेवण तयार आहे. लंच इज रेडी. लंच इज रेडी. तुला समजत आहे का? आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? नेक्स्ट, आईकडे पैसे नाहीत. मदर डझंट हॅव मनी. मदर डझंट हॅव मनी. नेक्स्ट, फ्रेंड्स, आता काही खुर्चीबद्दलची व्होकॅब्युलरी बघूया, सेंटेन्सेस बघूया. पुल आउट द चेअर. पुल आउट द चेअर म्हणजेच काय? खुर्ची बाहेर काढा. खुर्ची बाहेर काढा. नेक्स्ट सेंटेन्स बघा. खुर्ची उचल. कसं होईल? पिक अप द चेअर. पिक अप द चेअर. पिकअप म्हणजे उचलणे. नेक्स्ट, खुर्ची खाली ठेवा. खुर्ची खाली ठेवा. पुट डाऊन द चेअर. पुट डाऊन द चेअर. आता खुर्ची वाकवा म्हणजे खुर्ची तिरपी करा असं म्हणायचं असेल तर टिल्ट द चेअर. टिल्ट द चेअर. आता खुर्ची तिरपी करू नको किंवा वाकवू नको. कसं होईल? डोंट टिल्ट द चेअर. डोंट टिल्ट द चेअर. टिल्ट म्हणजे काय? तिरपी करणे. नेक्स्ट, खुर्ची आत ठेवा. पुट इन द चेअर. पुट इन द चेअर. डायनिंग टेबल जवळ त्या टेबलच्या आत आपल्याला खुर्ची ठेवायची असेल तर कसं होईल? पुट इन द चेअर. पूर्णपणे मूर्ख. अटर फुलिश. अटर फुलिश. नेक्स्ट सेंटेन्स बघा. पूर्ण आंधळा. अटर ब्लाइंड. अटर ब्लाइंड. नेक्स्ट, पूर्णपणे लबाड. अटर लायर. अटर लायर. नेक्स्ट, एकदम वेडा. अटर मॅड. अटर मॅड. नेक्स्ट, कारण अनेक कारणे आहेत. बिकॉज देअर आर मेनी रिझन्स. बिकॉज देअर आर मेनी रिझन्स. नेक्स्ट, तुला आंबे आवडतात का? तुला आंबे आवडतात का? डू यू लाईक मँगोज? डू यू लाईक मँगोज? नेक्स्ट, आंबा सडला आहे. आंबा सडला आहे. द मँगो हॅज बीन रोटन. द मँगो हॅज बीन रोटन. रोटन म्हणजे सडलेला. नेक्स्ट, कदाचित ते आता बदललेले आहे. कदाचित ते आता बदललेले आहे. परहॅप्स दॅट हॅज चेंज्ड नाव. परहॅप्स दॅट हॅज चेंज्ड नाव. परहॅप्स म्हणजे कदाचित. फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगाचा ठरणार आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, प्रॅक्टिस करायला विसरू नका, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.